मी ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण एकच की तुम्ही जर आम्हाला सांगणार असताल आणि आमच्या नेत्यावर टीका करणार असताल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा कुठेही कमी पडणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण कार्यक्रम कुठला आहे, ती वेळ कुठली आहे आणि आपण बोलताय काय. कारण तुमची जुनी सवय आहे, वाढदिवस आपला असला तरी पण आपण आपल्या लेकराला बाबू म्हणायचं आणि दुसऱ्याच्या लेकराला कार्ट म्हणायचं. ज्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी अतिथीताईंवर टीका करण्याचा प्रयत्न केला ते भरत शेठच्या वाढदिवसाला जाऊन नवीन काय करतील. कारण आम्हाला अपेक्षा पण नाही की तुम्ही नवीन काहीतरी करताल. तुम्ही भरत शेठच्या वाढदिवसाला गेला तर तुम्ही भरत शेठचं भरभरून कौतुक करावं, आम्हाला त्याच्यात काही शंका नाही. परंतु जसं आता भरतभाईंनी सांगितलं, तुम्ही जातीवादी आहात. ज्या महामानवांनी लोकशाहीला आणि या भारताला अशी एक राज्यघटना दिली की सर्व माणसं समान, त्या महामानवाचं नाव तुम्ही तिथे घेऊ शकले नाही. तर तुम्ही समानतेची भाषा कशी करता आणि आपल्या नेत्याला उंची कुठली देताय. तुम्ही भरतभाईचं कौतुक करताना तुम्ही बोलताय की शिवाजी महाराजांनी जे किल्ले उभारला, रायगड किल्ला उभारलाय, त्या रायगड किल्ल्याच्या उंची एवढं भरतभाईचं काम आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्याची आजच्या कलियुगातला एकही नेता बरोबरी करू शकत नाही. तुम्ही शिवाजी महाराजांच्या कार्याचा सुद्धा अपमान केलेला आहे. तुमच्या नेत्याचं कौतुक करताना तुम्ही आमच्या नेत्याला काय बोलताय. सुनील तटकरे मुर्दा दिले. सन्माननीय तटकरे साहेब देशात म्हणजे दिल्लीच्या दरबारात या महाराष्ट्राचे प्रश्न कशा प्रकारे मांडतात आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी किती प्रयत्नशील असतात, रायगडचा विकास करण्यासाठी किती प्रयत्नशील असतात हे रायगडच्या जनतेला माहित आहे. तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण तुम्ही मुर्दातील बोलताय. तर मला सांगा, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, आम्ही जिंदादिल होतो म्हणून महाराष्ट्रात राहून आम्ही महायुतीत सामील झालो. जे मुर्दातील होते त्यांना सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करावा लागला. तुम्ही जर जिंदादिल असतात तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळून जाऊन तुमच्या वेगवेगळ्या कला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सादर करण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. तुम्ही कुठल्या पिक्चरचे डायलॉग मारता. तर माझी पण तुम्हाला विनंती आहे, धर्मवीर पिक्चर तुम्ही पुन्हा एकदा पहा आणि गद्दारी काय असते हे आम्ही नवीन सांगण्याची गरज नाही. गद्दारी तुम्ही महाराष्ट्राला दाखवली. आजही तुमची ओळख महाराष्ट्रात गद्दार म्हणून आहे. तुम्ही किती ती पुसण्याची प्रयत्न केला तरी गद्दार म्हणून तुमची ओळख हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. त्याची नोंद इतिहासाने घेतलेली आहे. तुमचा आता जो केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, खऱ्या अर्थाने तर असं म्हणावं लागेल, जेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सामील झाली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सुटायला सुरुवात झाली. पण तुमचं खरं दुःख काय आहे की राष्ट्रवादी सत्तेत आली आणि सत्तेमधून लोकांचा विकास व्हायला लागला. कारण तुम्हाला कुणाचा विकास करायचा आहे त्या हा मतदारसंघ माहित आहे, पूर्ण मतदारसंघाला माहित आहे. आम्ही सोडावं, तुमचे कार्यकर्ते चौकात काय चर्चा करतात. जर आमचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेचाच कार्यकर्ता जर एखादा कॉन्ट्रॅक्ट मागायला जर सन्माननीय आमदार साहेबांकडे गेला तर त्या कॉन्ट्रॅक्टची पूर्णपणे माहिती आमदार साहेब घेतात आणि त्या कार्यकर्त्याला ढिचू देतात आणि स्वतःच्या घरात ते कॉन्ट्रॅक्ट घेतात. हे मी बोलत नाही, तुमचे कार्यकर्ते बोलतात. त्याची तुम्ही बिनधास्त चौकशी करा. कारण तुमचं नेतृत्व स्वकीयांच्या विकासासाठी चाललेलं आहे. आणि तुम्ही काय बोलता, मी वारकरी संप्रदायातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे, मी शेतकऱ्याच्या घरातून तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही विचार करा, वारकरी संप्रदायाच्या घरात तुम्ही जर तुमच्यावर संस्कार असतील तर एकदा पंढरीची वारी बघा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेताना जी रांग असते, चुकून जर एखाद्याला धक्का लागला तर लोक काय बोलतात, माऊली. कुणी अरे तुरे भाषा किंवा अपशब्द वापरत नाही. जर तुमच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार असतील तर तुम्ही तटकरे साहेबांवर या भाषेत टीका केलीच नसती. कारण तुम्ही तुमचा स्वतःला वाचवण्यासाठी वारकरी संप्रदायाचा सुद्धा अपमान करत आहात. हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही एक भाषा
सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा आव्हान करतो, यापुढे तुम्ही आदितीताईच्या बाबतीत, तटकरे साहेबांच्या बाबतीत जर अपशब्द वापरले तर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा शांत बसणार नाहीत. तुम्हाला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. तुमचा हा सगळा अट्टास कशासाठी चाललाय? पालकमंत्रीपद. तुम्ही एक शब्द वापरला, आम्ही एक ना एक दिवस पालकमंत्री मिळवणार. तर तुम्हाला एक दिवस पालकमंत्री मिळेल त्याची तुम्ही वाट पहा, परंतु पालकमंत्री पद सुद्धा आदितीताईकडेच असणार असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सांगते. कारण आता मागे एक सर्वे झाला, त्यात कुठला मंत्र्याचा विभाग सर्वश्रेष्ठ आहे, त्यात आदितीताईचा विभाग महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांपेक्षा एक नंबरवर होता. तुम्ही महिला समजून किंवा मुलगी समजून तिला दुय्यम दर्जा देण्याचं काम करता. ती पोरगी आहे, ती काही काम करू शकते का? तर आमच्या आदितीताईला तुम्ही फ्लावर समजत असताल तर आम्ही इशारा देतो, आमच्या आदितीताई फ्लावर नाही पावर आहेत, पावर. आणि आम्ही पावर म्हणूनच तुमचा हिशोब घेणार. म्हणून पुन्हा एकदा इशारा देते की यापुढे तटकरे साहेबांचा अपमान करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर त्या शब्दात तुमचा सुद्धा आम्ही अपमान करणार म्हणजे करणार.